पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्यानं मुळा आणि मुठा नदीला पूर, एकता नगर परिसरामध्ये पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांचं रेस्क्यू, सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद, विजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त। पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो, भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद, खडकवासलातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता, रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावातील 30 ते 40 घरांची पडझड, अनेकांचे संसार उघड्यावर, तर शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरामध्ये वाहून गेल्याची घटना। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून वाहन चालवणं बेतलं जीवावर, आर्णीतील दहेली गावात कुट्टी नदीत कार वाहून गेली, आईसह 2 मुलींचा मृत्यू, तर हिंगोलीतील कयाधू नदीच्या पुरामुळे उमरा ते बोल्डा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद। पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली, विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाहीत का? अभिजित तिपके आक्रमक। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झाला होता, आंदोलनामध्ये विद्यार्थी नव्हते, गुंड होते, जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचे नॅरेटिव्ह पसरवलं, जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा आरोप। आधी हाडं मोडलीत, आता FIR करून खाती बंद करताय, मोदी शाह तुम्ही झेंझीला धमकावून गप्प करू शकत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल, दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर, शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार। दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेनंतर शाह पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर, 12 तासाहून अधिक काळाच्या बचाव कार्यानंतर मृतदेह हाती, दोषींवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश।